काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की नरोटे हे शहराध्यक्ष म्हणून संघटना मजबूत करण्यात अपयशी ठरले. राजकीय तणावाच्या प्रसंगी नरोटे निर्णय शून्य दिसत असल्याची टीका अनेकांनी केली. काही कार्यकर्ते तर नाराजी व्यक्त करत म्हणत आहेत, संघटना कमकुवत होण्याला नरोटेच मोठ्या प्रमाणात जबाबदार. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली असताना काँग्रेसमध्ये मात्र राजकीय गोंधळ, अस्वस्थता आणि असंतोषाचा वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे. त्यांच्या नेतृत्व शैलीवर, निर्णय क्षमतेवर आणि संघटन सांभाळण्याच्या क्षमतेवर आता खुलेपणाने प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मागील आठवड्यात 2 टर्म नगरसेविका राहिलेल्या श्रीदेवी फुलारे यांनी पती व मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रसंग काँग्रेससाठी धक्का होता, परंतु कार्यकर्त्यांच्या मते फुलारे गेल्या नाही, त्यांना जाण्यास भाग पाडणारे वातावरण काँग्रेसने स्वतः तयार केले. नरोटे यांच्या नेतृत्वावर सुरुवातीपासूनच नाराजी आहे का? काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की नरोटे हे शहराध्यक्ष म्हणून संघटना मजबूत करण्यात अपयशी ठरले. अनेक भागात काँग्रेसची पकड ढासळली, पण योग्य रणनीती आखली गेली नाही. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत कमकुवत होती. राजकीय तणावाच्या प्रसंगी नरोटे निर्णय शून्य दिसत असल्याची टीका अनेकांनी केली. या सर्वांमुळे पक्षातील असंतोष गेल्या काही महिन्यापासून उघडपणे वाढत गेला. भाजप प्रवेशाच्या चर्चांनी मुसंडी, काँग्रेसमध्ये संभ्रम पसरला. गेल्या 2 दिवसात शहरभर एकच चर्चा सुरू आहे, चेतन नरोटे भाजपमध्ये जाणार का? या चर्चांना एवढं जोरदार उधाण आलं की काँग्रेसच्या वॉर्ड पातळीवरील कार्यकर्त्यांनी एकमेकांनाच फोन करून विचारणा सुरू केली. हे खरं आहे का? नरोटे गेले तर काय? काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार का? काही कार्यकर्ते तर नाराजी व्यक्त करत म्हणत आहेत, संघटना कमकुवत होण्याला नरोटेच मोठ्या प्रमाणात जबाबदार. गेले तरी वाईट आणि राहिले तरी वाईट. नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांचे मनोबल कच्चीकरण होतंय का? सोलापूर काँग्रेसची स्थिती सध्या दिशाहीन असल्याचे बोलले जात आहे. अनेकांचे मत असे, एक मजबूत निर्णायक नेतृत्व नसल्यानेच लोक भाजपकडे पाहू लागले. अनेक पदाधिकाऱ्यांचा तक्रार वजा सूर ऐकायला मिळतो. कार्यक्रम, आंदोलनं, बैठकींमध्ये कमी उपस्थिती, संघटन चालवताना गटबाजी रोखण्यात अपयश, काही निर्णयांमध्ये अस्पष्ट भूमिका, तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन न देणे याचा परिणाम म्हणून काँग्रेसची संघटनात्मक पकड शहरात हळूहळू ढासळत गेली, असा आरोप अनेक ज्येष्ठांचे आहे. नरोटे यांच्याकडे सतत फोन, पण मौन मात्र कायम. चर्चा एवढ्या वाढल्या आहेत की चेतन नरोटे यांना सतत फोन येत असल्याचे समजते. मात्र नरोटे यांच्या बाजूने आजवर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. राजकीय निरीक्षकांच्या मते नरोटे मौन बाळगतात तोपर्यंत चर्चांना आणखी खतपाणी मिळणार. काँग्रेसमध्ये तणाव, जर नरोटे गेले तर काँग्रेस संपेल. काही कार्यकर्ते तर थेट म्हणू लागले, नरोटे गेले तर काँग्रेस सोलापुरातून संपण्याची शक्यता वाढेल, पण ते राहिले तरी परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा नाही. ही परिस्थिती शहरातील काँग्रेससाठी अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. भवितव्य काय? राजकीय घडामोडींच्या या वावटळीत एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे, नरोटे भाजपमध्ये जाणार की चर्चाच फोल? काँग्रेसमधील नेतृत्व क्रायसिस संपणार का वाढणार? महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस कोणत्या स्थितीत उतरते? सोलापुराचे राजकारण सध्या प्रचंड अस्थिरतेच्या टप्प्यावर आहे. काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसतोय की भाजप आणखी एक विकेट पाडणार? याचा खुलासा पुढील काही दिवसात होणार आहे. पाहत रहा लोकप्रहार न्यूज सोलापूर.